भाऊ वांद्रे गरीबनगरमध्ये रेल्वेच्या जागेवर अतिक्रमणाची कारवाई झाली. वांद्रे गरीबनगरमध्ये रेल्वेच्या जागेवर अतिक्रमणाची कारवाई झाली. महायुतीच्या नेत्यांनी त्या कारवाईचं समर्थन केलं. ते केलं पाहिजे. आता शहरं वाढतायत, नाशिकमध्ये सुद्धा कुंभमेळा आहे, तिथे लोक विरोध करतायत. पण शहरं वाढतायत, वाहनं वाढतायत. एकीकडे तुम्ही म्हणता की पब्लिक ट्रान्सपोर्टेशन प्रायव्हेट किती खराब झालेलं आहे, किती वेळ लागतोय, किती ट्रॅफिक जाम होतोय, आणि अतिक्रमण काढलं की लगेच ते का काढलं हे प्रश्न तुम्ही विचारताय. आता तुम्ही सरकारी जागेवर सर्रास रस्त्याने जर अतिक्रमण केली तर मला वाटतं ती एक दिवस काढावी लागणार आहे. वाढती लोकसंख्या, वाहनाची संख्या किती वाढते हे आपण बघतात. आणि मग आपल्याला लोकांना सेवा द्यायची आहे की नाही, का सगळ्यातून फक्त अतिक्रमणच करायची आहे. भाऊ पण अनेक कुटुंब जे ते बेघर झाले त्यासाठी काय काय करायचं? पाठपुरावा करणार आहे का? मग काय करायचं? त्यांना काही पर्यायी जागा उद्या आता सगळे राज्यातले लोक मुंबईमध्ये बसून गेले रस्त्यावर, मग काय करणार? काय कोणी, मला वाटतं ज्यांचं नियमानुसार आहे त्यांना कोणी हात लावणार नाही. पण दररोज जर झोपडपट्ट्या वाढत असतील, दररोज लोक रस्त्यामध्ये जाऊन बसत असतील, त्यांचं करायचं काय? तुम्ही एकीकडे मुंबईचं ट्रॅफिक जाम झालं की तुम्ही सांगणार काय तुम्ही मुंबईकडे लक्ष देत आहे, काय करतात, पुण्यामध्ये काय करतायत, नाशिकला काय करतायत. पण मला वाटतं दिवसेंदिवस अतिक्रमण करण्याची संख्या सुद्धा वाढत चाललेली आहे. बाहेर राज्यातून लोक येत आहेत, अनेक ठिकाणी येत आहेत. सगळे मुंबईसारख्या ठिकाणी सगळे लोक जाऊन त्या ठिकाणी बसत आहेत. पण कुठे जागा मिळते झोपडपट्ट्या करतात. मला वाटतं हे सुद्धा चुकीचं आहे. दोन्ही बाजू आपण तपासून बघितल्या पाहिजे. भाऊ मग परप्रांतीयांची संख्या वाढल्यामुळे झोपडपट्टी वाढते असं वाटतं का आपल्याला? निश्चित ते पण आहे, ते पण आहेत ना. मग कोणाची आहेत? मग कोण मुंबईवाले लोक थोडी झोपड्या लावतात परत त्यांच्या तिथे. लोक बाहेरून जात आहेत. आणि मुंबई शेवटी आर्थिक राजधानी आहे. प्रत्येक माणूस कामासाठी जातो आहे, हे खरं आहे. पण तुम्ही आता कुठेही घरं बांधाल, कुठेही झोपड्या टाकाल सरकारी जागांमध्ये, मग पुढे मग काय करायचं? रेल्वे चालेल कशी? ट्रॅफिक कशी सुरळीत होईल? हे आपलं फक्त कामच आहे. पण काही ठिकाणी तिकडे बांगलादेशी मोठ्या संख्येनं देखील पाहायला मिळतं. पोलिसांनी देखील त्यांना आहे, त्यांच्यावरही कारवाया चालू आहेत. बांगलादेशी आहेत, मोठ्या संख्येवर ते वेगवेगळ्या शहरांमध्ये विखुरलेले सुद्धा आहेत. आणि त्यांना हुडकून काढण्याचं काम पोलीस यंत्रणा करते. कलेक्टर म्हणजे शासकीय पातळीवर केलं जात आहे. आणि अनेक लोक त्यात आढळून आलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपणही थोडंसं दोन्ही बाजू बघितल्या पाहिजेत. एकीकडे ट्रॅफिक क्लिअर झालं पाहिजे ना, अतिक्रमण बसलंच पाहिजे, हे असं शक्य होणार नाही. मग कार्यकर्त्यांना डावललं जातं नेहमी निवडणुकांमध्ये. गुलाबराव पाटलांचे चिरंजीव त्यांना उमेदवारी दिल्यावरून लोकांमध्ये चर्चा आहे की कार्यकर्त्याला का उमेदवारी दिली जात नाही, राजकारण्यांच्याच घरात का उमेदवारी, घराणेशाहीचा खूप घराणेशाहीचा आरोप होतोय. ठीक आहे, तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी कोणाला तिकीट मागावं, काय मागावं, काय नाही मागावं, हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. कोण तिकीट देणार आहे, नाही देणार आहे. आता आमच्याकडे जेव्हा जागा सोडेल तेव्हा तो आमचा प्रश्न राहील, कोणाला द्यायची. मंत्री गुलाबराव पाटील आज मुंबईला तातडीनं जाणार आहे आणि आपल्या चिरंजीवाच्या तिकिटासाठी त्या शिंदे साहेबांकडे हट्ट करणार आहे. मी सुद्धा तातडीने तर दिल्ली निघालो 4:30 विमानात आपल्या माहिती. आता आम्ही आमच्या कामाने पुढे मुंबईला गेलो, दिल्लीला गेलो की तुम्हाला हेच का दिसतंय समजत नाही. मी आता बघा, मी 4:30 तिकीट आहे माझं दिल्लीचं. आता मी निघालो तिकडे 1 वाजला. आता मी दिल्लीकडे निघालोय. मुलासाठी वाटतंय का? पण मी तिकिटासाठी जात नाहीये. पण तिकडे शिंदे पण उपस्थित आहे. भाऊ शिंदे पण उपस्थित आहे. शिंदेना आपण समजावणार जाणार का कुणाला? दिल्लीमध्ये? संकट पोषक आपण आहात. अच्छा, म्हणजे शिंदे साहेब गेले म्हणून मी जातोय तिकडे सोडवणार तुम्ही? माझा विषय वेगळा आहे. म्हणजे धनगर समाजाच्या आरक्षणाचा संबंधितचा विषय आहे आणि त्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये तारीख आहे. संदर्भात आम्ही भेटायला जातो. भाऊ तुम्ही जसं म्हटलं 30 वर्षापासून भाजपची जागा ही आपलं विधान परिषदेची, गुलाब भाऊ म्हणतात की ह्या निवडणुकीमध्ये असेल किंवा कुठल्या निवडणुकीत मोठा भाऊ किंवा लहान भाऊ म्हणून आम्ही निवडणुकीला नाही तर महायुतीच मोठा भाऊ असं आम्ही सांगून जाणार. बरोबर, चालेल. त्यांची मागणी करावी, मला असं वाटतं ते न्याय आहे. मला त्याबद्दल काही अडचण नाहीये. त्यांची मागणी जी आहे ती रास्त आहे. त्यांनी ती मागणी करावी. शेवटी तिन्ही पक्षाचे नेते मिळून या ठिकाणी निर्णय करतील. यदि प्रतापराव पाटलांना तिकीट मिळालं तर आपण मदत करणार. बघा, महायुतीचं तिकीट ज्याला मिळेल त्याचं आम्ही काम करू आणि त्याला 3/4 मताने निवडून आणू. 17 जागा आहेत. त्या संदर्भामध्ये प्राथमिक चर्चा तिन्ही पक्षांची त्या ठिकाणी झालेली आहे. 6 लोक मिळून आम्ही त्या संदर्भात चर्चा केलेली आहे. आणि आमचा रिपोर्ट सुद्धा आम्ही आमच्या नेत्यांना दिलेला आहे. आम्ही माननीय देवेंद्रजींना दिलेला आहे, शिवसेनेने माननीय शिंदे साहेबांना दिलेला आहे, आमच्या पवारताई वहिनी आहेत, वहिनी साहेबांना सुद्धा त्यांचा राष्ट्रवादीचा रिपोर्ट गेलेला आहे. आणि यानंतर तिन्ही नेते बसून त्या ठिकाणी निर्णय करतील आणि समन्वय ठेवून राखून त्या ठिकाणी सगळ्या जागांचं वाटप होईल. मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले, काही एकमत झाल्याची देखील चर्चा आहे. काही ठोस या बैठकीतून समोर आले. मला असं वाटतं दिल्ली जाणं, उपमुख्यमंत्री आहेत ते नेहमी जात असतात.
आणि त्यांचं कामं असतील, खात्याच्या संदर्भात कामं असतील, त्यांना कुठे काही कामं असतील त्या संदर्भामध्ये महायुतीसाठी किंवा जागा वाटपासाठी ते दिल्लीला गेले असं मला वाटतं समजण्याचं कारण नाही. गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र जे आहेत ते देखील मैदानात असल्याची चर्चा आहे. काय वाटतं, जळगावसाठी पेच जो आहे ते मोठ्या प्रमाणात निर्माण नाही, गुलाब भाऊंचे जे चिरंजीव आहेत प्रताप पाटील यांनी सुद्धा मागणी केलेली आहे. गुलाब भाऊंनी सुद्धा मुलासाठी तिकिटाची मागणी केलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण आता जागा वाटपामध्ये 17 जागा आहेत, त्यामध्ये कशी वाटप होते हे वरिष्ठ पातळीवर ठरेल. त्यानंतर मग तिकिटाचं वाटप होईल. शिंदे जे आहे ते 7 जागेवर ठाम असल्याचं मांडलं जातात आहे. शिंदे जे आहे ते 7 जागांची मागणी करतात, त्यांना नाशिक व जळगाव 2 जागा मागतात आहे. मला वाटतं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय ते आणि आमचे दुसरे मुख्यमंत्री आमच्या वहिनी त्या ठिकाणी बसून निर्णय करतील. अतिशय मी पुन्हा सांगतो की समन्वयाने सगळा हा विषय सुटणार आहे. या संदर्भाने मागणी तर सगळेच युती असली महायुती असली की आम्ही मागणी सगळेच करतो. पण मला असं वाटतं की शेवटी अंतिम निर्णय तिन्ही नेते मिळून घेतील आणि हा प्रश्न 1-2 दिवसामध्ये सुटेल. काँग्रेस जनता पार्टी तिला अण्णा हजारेंनी पाठिंबा दर्शवलेला आहे. अण्णा हजारे म्हणतात की आता लोकपालसाठी पुन्हा आंदोलन करावं लागेल. माहिती अण्णा काय म्हणाले काँग्रेस जनता पार्टी बघू. पण मी अण्णांची लवकरच भेट घेणार आहे. बऱ्याच दिवसापासून माझी त्याची भेट नाहीये. मी त्यांना अजूनमधून नेहमी भेटत असतो, पण गेल्या वर्षभरापासून माझी त्याची भेट नाही. मी बहुतेक या 1 आठवड्यामध्ये अण्णांची भेट घेणार. भाऊ, आपल्या इथं आपल्या निवासस्थानी याच ठिकाणी खासदार आमदार यांची बैठक झालेली आहे. आपल्या उमेदवाराच्या देखील चर्चा या ठिकाणी कुठेही उमेदवाराच्या नावासंदर्भामध्ये चर्चा झाली नाही. आपल्याला कल्पना आहे. आमचे नेते वरिष्ठ नेते ॲडव्होकेट शिवाजी सोनार कालच त्याची डेथ झालेली आहे. ते आज आमच्यामध्ये नाही आहे. काही थोड्याशा आजारामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांना सावरण्यात ठेवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होता. आणि म्हणून सगळेच भाजपचे सगळे जिल्हाभरातले कार्यकर्ते पदाधिकारी आमदार खासदार सर्वजण या ठिकाणी आलेले होते. आणि इथे आल्यानंतर मग मी चहाला आम्ही सगळेजण एकत्र बसलेलो होतो. त्या संदर्भात कुठेही उमेदवार ठेवण्याच्या संदर्भामध्ये किंवा विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भामध्ये कुठे आमची बैठक झालेली नाही. भाऊ, एकंदरीत गुलाबराव पाटील आहे आणि किशोर पाटील यांच्या दोघांच्या पुत्रांसाठी ते तिकीट मागण्याची केली आहे. शिवसेनेमध्ये 2 गट असल्याची देखील चर्चा आहे तिकिटावरून. नाही, ते असेल तर ज्याचा त्याचा अधिकार आहे. कोणी तिकीट मागावं कोणी मागू नये हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यांचं मागावं, पण अंतिम निर्णय आमचे पक्षनेतेच त्या ठिकाणी घेतील. हो, राज्यातला तिढा सुटत नाही विधान परिषदेचा म्हणून उपमुख्यमंत्री दिल्लीकडे रवाना झाले. दिल्लीमध्ये हा सगळा तिढा सुटेल असं सांगितलं जात आहे. मला नाही वाटत मान्य उपमुख्यमंत्री दिल्लीला कशासाठी गेले काय गेले, पण मला नाही वाटत की विधान परिषद जागांसाठी ते त्या ठिकाणी जातील. इथेच मान्य मुख्यमंत्री महोदय आणि ते दोन्ही उपमुख्यमंत्री समन्वयाने हा विषय सोडवतील. नाशिकच्या कारागृहामध्ये जामिनावर सुटलेल्या कैद्यासोबत कर्मचाऱ्यांनी दारूची पार्टी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. नाही, गंभीर आहे. असं जर असेल कुठे केलेलं आहे, पार्टी कुठे केली? मध्यवर्ती कारागृहामध्ये नाशिक आतमध्ये नाही, या संदर्भात मला माहिती नाही. पण असं जर असेल तर निश्चित त्याची चौकशी होईल आणि अतिशय कडक अनुशासन कठोर कारवाई संबंधित कर्मचाऱ्यांवर होईल. भाऊ, हा तिढा कधीपर्यंत सुटणार आहे जळगावचा किंवा नाशिकचा तिकिटाचा? जळगाव नाशिक नाही, पूर्ण महाराष्ट्राचा तिढा आहे. ज्या त्या ठिकाणी सगळेच मागतायत. संख्याबळावर सुद्धा काही ठिकाणी मेरिटवर आम्ही सुद्धा तिकीट मागतो आहोत. पण मला वाटतं आता उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. भाऊ, सिल्लोडमध्ये आणि 1-2 दिवसामध्ये हा तिढा सुटेल. 40 आमदार जे आहेत शिंदेचे ते भाजपच्या संपर्कात आहे. रोहित पवारांनी असा दावा केलेला आहे. रोहित पवारांना नेहमी स्वप्न पडत असतात. ते रोज काही ना काही सांगत असतात. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. भाऊ, शिवसेनेचा एक मेळावा पार पडला सिल्लोडमध्ये. त्यात अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांच्यात पुन्हा शाब्दिक चकमक जी आहे ती आपल्याला बघायला मिळाली. ठीक आहे, तो त्यांचा पक्षांतर्गत तो विषय आहे. झाला असेल त्याच्याबद्दल ठीक आहे. पक्षामध्ये काही मतमतांतर असू शकतात, त्यामुळे त्यांचा वाद झाला असेल. त्याचे वरिष्ठ नेते आहेत शिंदे साहेब, ते या संदर्भामध्ये काय त्यांना समज देतील किंवा निर्णय करतील. पेट्रोल डिझेलची समस्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते आहे. जळगाव जिल्ह्यातही अनेक पेट्रोल पंप बंद आहे. शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेलची कुठेही समस्या नाही. मी आपल्याला सांगतो खरं म्हणजे फक्त जे सगळे ड्रम घेऊन सगळे लोक 2-2, 500 हजार बसलेले आहेत. आता मार्केटमध्ये कॅन सुद्धा मिळत नाही विकत. एवढं शॉर्टेजच्या कॅनचं झालेलं आहे. मी आपल्याला सांगतो की गेल्या वर्षी या वेळेमध्ये या महिन्यात जेवढं पेट्रोल डिझेल विकत गेलेलं होतं त्याच्यापेक्षा 25% मागणी जास्त झालेली आहे. 25% मागणी. आता कसं काय एवढं पेट्रोल डिझेल कसं काय लागतंय? पण आता सध्या पेट्रोल डिझेलच्या युद्धामुळे थोडं निश्चित त्याच्यामुळे थोडी कमी होती. पण आता सध्या मुबलक डिझेल पेट्रोल सगळ्यांकडे या ठिकाणी आहे. पण फक्त हे जे कॅन घेऊन सगळे 500 हजार लोक बसलेले आहेत आणि नंतर मग ते रस्त्यावर घेऊन ब्लॅकमेल करतायत, विकतायत. सगळेच नाही, काही लोक गरजू पण आहेत की ज्यांना आवश्यकता आहे.
त्या कॅनमध्ये. पण त्यातले बहुतांशी लोक 80% लोक आता ब्लॅकमेल करण्यासाठी उतरलेले आहेत. कोणी पोरांना धरायचं, महिन्यात धरायचं, 100-200 रुपये रोज घे, 150 रुपये रोज घे, ही 30 लिटरची टँक भरून घे, ही कॅन भरून घे, आणि तेच पेट्रोल नंतर डिझेल आलं की 100 ते 150 रुपयाला बाहेर विकायचं. हा सर्रास धंदा लोकांचा चाललेला आहे. मला वाटतं जर या कॅन वगैरे बंद केल्या तर हा सगळा विषय सुरळीत होणार आहे. जिल्हाधिकारी, कलेक्टर यांनी हा निर्णय घेतलेला आहे. जळगावमध्ये सगळ्या ठिकाणी वाहनाची लाईन अतिशय सुरळीत चालली आहे. आमच्याकडे पण आपण बघा की या ठिकाणी सगळ्या वाहनांना मुबलक डिझेल, पेट्रोल हे मिळत आहे. पण फक्त साठेखोरी आणि त्याच्यामध्ये ते करून काही लोक जे आहेत धंदेवाईक ते ब्लॅकमेल करतायत. हे नाही झालं तर कुठेही तुटवडा नाही. काही लोकांना पण शेतकऱ्यांना खरा त्रास होतोय. आपण जर गावामध्ये बघितलं तर रात्री शेतकरी मुक्कामी थांबलेले होते रांगेमध्ये नाही नाही, खरं आहे. काही लोकांमुळे ज्यांनी अगदी धंदाच मांडलेला आहे या विषयाचा. मी तुम्हाला आता माझ्यासोबत चला, मी तुम्हाला दाखवतोय ते लहान पोरांना उभं करून दिलेलं आहे. काय त्यांचा संबंध आहे डिझेलशी? काही डिझेलशी कुठे त्यांचा संबंध नाहीये. पण लहान लहान मुलं, अतिशय गरीब घरातले, आम्ही सगळ्यांना ओळखतो, महिला गरीब रोजंदारी करतात, त्यांना सुद्धा उभं करून टाकलं लाईनीमध्ये. कशासाठी? त्यांना डिझेलचं कामच नाहीये. पण काही ठराविक लोक ते पाठवतात, त्यांना 100 रुपये देतात, ते कॅन ताब्यात घेतात, तीच भाव 1.5 भावाने विकतायत. हे योग्य नाही मला असं वाटतं. त्यामुळे शॉर्टेज आहे, कृत्रिम शॉर्टेज आहे. तसं खरं म्हणजे कुठेही डिझेल पेट्रोलचं शॉर्टेज नाही. मागच्या वर्षी जेवढं डिझेल गेलं त्याच्यापेक्षा 1.25 पट जास्त, 25% जास्त डिझेल हे या वर्षी लोक खरेदी आहेत. मग कुठे चाललंय डिझेल एवढं? भाऊ विधान परिषद जे उमेदवार पराभूत झाले होते दिलीप खोडपे, ते आता विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्याची चर्चा बोलली जाते. शुभेच्छा. भाऊ असं देखील बोललं जाते प्रताप गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव जे आहे यांना तिकीट्स नाही मिळाली तर भाजपच्या वतीनं त्यांना लढवण्याची देखील तयारीची चर्चा आहे. तसं माझ्या कानावर अजून काही नाही, तसा विषय पण कुठे नाही, तसं कोणी म्हटलेलं पण नाहीये. ते त्यांच्या पक्षाचं तिकीट त्या ठिकाणी मागता आहेत. आमचं 25 वर्षापासून इथे आमचा आमदार आहे, 30 वर्षापासून आमचे आमदार आहेत. भाजपची सीट या ठिकाणी आहे आणि म्हणून आमचा आग्रह आहे की जागा भाजपलाच मिळाली पाहिजे. अजून उमेदवार आमचाही ठरलेला नाही, पण ही जागा निश्चित भाजपला मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. कारण गेल्या अनेक वर्षापासून ही जागा आम्हीच लढतो, आम्ही निवडून येतो.